दुसरं असं पण म्हणतात की प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणणं हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. समस्येला समस्या म्हणणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आपल्याला प्रॉब्लेमला चॅलेंज मध्ये कन्व्हर्ट करता आलं, समस्येला जर आपल्याला आव्हानाच्या नजरेने जर बघता आलं तर कदाचित उत्तर मिळण्याची शक्यता वाढते. गेली काही दिवसांपासून मी एक मुद्दा जरा प्रकर्षाने मांडतोय. मध्यंतरी आमची तरुणांची शिबिरं होत राहतात. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये फेब्रुवारीला 5-6-7 फेब्रुवारीला 300 तरुण 16 जिल्ह्यामध्ये 3 दिवसांसाठी एकत्र आलो होतो आणि त्या शिबिरार्थ्यांशी बोलायला वेगळे लोक होतात. त्यामध्ये 22 वर्षाची मुलगी जिला ब्लड कॅन्सर झालेला आहे, 10 वर्षांपासून जी लढते, ती बोलली आणि तिची कहाणी ऐकून 10 वर्ष झाले ब्लड कॅन्सरशी लढत असूनही इतकी पॉझिटिव्ह उदाहरण असू शकते, ही गोष्ट सगळ्यांच्या मनाला फार भावली. आणि साधारणपणे आपण उल्लेख कसा करतो की कॅन्सर झालेला कॅन्सरग्रस्त म्हणतो. त्यामुळे कॅन्सरग्रस्त तरुणी असा उल्लेख वरचेवर व्हायला लागला. त्याला त्या मुलीचं जबरदस्त ऑब्जेक्शन होतं की कॅन्सर झालेला आहे पण ग्रस्त होणं याचा अर्थ बळी पडणं आहे, व्हिक्टीम होणं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण. आणि तेव्हापासून मी जरा थोडासा विचार करायला लागलो. मला असं वाटतं की आपण शब्द फार चुकीचे वापरतो सगळीकडे. शब्द कुठले आणि कसे वापरायचे हे शास्त्रांकडे शिकलोच नाही आणि तो एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न सोडवण्यामागचा एक मोठा अडसर आहे. त्या दिवसापासून मी सगळीकडे जरा आग्रहाने मांडायला लागलो की ग्रस्त शब्द आपल्याला टाकायला पाहिजे सगळीकडचाच. ग्रस्तच्या ऐवजी आपल्याला हे म्हणायला पाहिजे की ते लढतात आहे. सो कॅन्सरग्रस्त नाही. तेव्हापासून आम्ही कॅन्सर पेशंटचा उल्लेख कॅन्सरग्रस्त म्हणून करणं बंद केलं आणि ते कॅन्सर फायटर्स, कॅन्सरचे लढवय्ये, कॅन्सरची लढाई करणारे असा शब्द त्याच्या जागी वापरायला लागला. मला असं वाटते आज शेतीमधले पण जे प्रश्न आहेत, दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, आपत्तीग्रस्त, अडचणी जरूर आहेत. पण मला असं वाटते, मला ते लातूर अंबेजोगाईमध्ये पाहायला मिळालं आणि बऱ्यापैकी फिरत असतो, 10-12 दिवस प्रवासात असतो. वर्षभरात 50-60 हजार लोकांना भेटतो. अगदी पार गडचिरोलीच्या दरम्यानच्या लोकांपासून तर मुंबई पुण्याच्या शहरी शिकलेल्या लोकांपर्यंत मला असं दिसते की हा ग्रस्त शब्द आपण सगळीकडनं काढायला पाहिजे. ते टंचाईग्रस्त नाही आहे. ऍक्च्युली दे आर द फायटर्स. ते टंचाईशी लढा देत आहेत, ते दुष्काळाशी लढा देत आहेत. सगळ्याच लढायांमध्ये आपण जिंकू असं पण नाही, पण ती लढाई असते. कदाचित ती हारणारी लढाई असेल. ती बाजीप्रभू देशपांडेची लढाई होती हारणारी, ती तानाजी मालुसरेची लढाई हारणारी होती, पण ती लढाई होती. मला असं वाटतं हे लढवय्ये स्पिरिट जर आपल्याला निर्माण करता आलं, त्यामुळे दे आर नॉट दुष्काळग्रस्त, दे आर दुष्काळ फायटर्स. पाण्याची टंचाई आहे, पाण्याशी कसं लढायचं, कमीत कमी पाण्यामध्ये कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे.
दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग आणि याने आपण आपल्या स्वतःचं नुकसान करून घेतोय. मग देताना जर या भूमिकेतून आम्हाला करता आलं की आम्हाला काही शिकायचं पण आहे त्यांच्याकडनं, निश्चितपणे काही गोष्टी माझ्याकडे जास्त आहेत त्या मी ऑफर करेल, देईल, पण बदल्यामध्ये काहीतरी शिकेल. या भूमिकेतनं जर आपण गेलो तर मला असं वाटतं ते देणं सार्थक होणार दोघांसाठी पण, देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यासाठी. आता काय करू शकतो आम्ही? कदाचित आमच्याकडे काय जास्त असेल ते ऑफर करू शकतो आम्ही. कदाचित आमच्याकडे पैसे असतील जे आमच्या गरजेपेक्षा जास्त
बुद्धिमत्तेची चुणूक खेड्यामधल्या लोकांमध्ये कमी आहे असं मुळीच नाहीये. कदाचित असेल तर ती थोडीशी जास्त असेल. मग गरज काय, कमी पुढे पडतो आपण, कमी थोडंसं पडतो कदाचित अपॉर्च्युनिटी, संधी मिळणे, कदाचित योग्य दिशा मिळण्यासाठी कोणीतरी आपल्याला दीपस्तंभ मिळणे. आता हे कसे मिळतील आपल्याला? मला असं वाटतं की एक 2-3 गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे, खास करून जे शेतकरी आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी. मी तर स्वतः कधी शेती केलेली नाही. लहान होतो तेव्हा घरी शेती होती आणि 10वी-12वी पर्यंत साधारणपणे शेतीतली सगळी
दुसरं असं आहे की एकत्रित येणं शिकायला पाहिजे आपल्याला. गावाने जर असं ठरवलं समजा की पिकाचं नियोजन काय करायचं, की टमाटे किती एकरावरती गावात समजा बा एक 250 एकराचा शिवार आहे आणि त्यात समजा एक 50 एकरावरती भाजीपाला होतो, तर मग काय लावायचं कोणी हे त्या 10-20 शेतकऱ्यांनी एकत्र मिळून ठरवणं. असं जर केलं तर आज जे मार्केट आपल्या हातात नाही उद्या ते मार्केट पण आपल्या हातात येऊ शकेल कदाचित. आज सुदैवाने नवीन तंत्रज्ञान आपल्या हाताशी आहे, त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये आज स्मार्टफोन पण बहुतेक सगळीकडे आता आवाक्यातला साधारणपणे आवाक्यात पोहोचलेला आहे. त्यामुळे जगात कुठे काय चाललं त्याची माहिती आपल्याला स्वतःला घेत राहणं हे पण महत्वाचं आहे. आज जग इतक्या वेगाने बदलत चाललेलं आहे की आपण जर स्वतःला अपडेट नाही करत राहिलो तर मग एक्सपायरी डेट झालेल्या औषधासारखी आपली स्थिती होणार आहे. मला असं वाटतं की ते शिकणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी. त्यामुळे नियोजनाची कौशल्य शिकणं, त्यासाठी जरा डेटा किंवा आपल्याकडे माहिती असणं साधारणपणे आपल्या 10 वर्षाची जर माहिती आपल्याकडे असेल किंवा नसेल तर आजपासून सुरू केली तर कदाचित वर्ष 2 वर्ष लागेल अजून परिस्थिती बदलायला आणि परिस्थिती नक्कीच आपल्याला बदलता येऊ शकेल. मग आपल्याला हे कळेल की साधारणपणे किती वर्षांनी साधारणपणे दुष्काळ येतो, पाऊस केव्हा येतो, साध्या साध्या गोष्टी नोंदी जर आपण लिहून ठेवायला शिकलो, ज्याला काही फार शिक्षणाची फार जास्त वेळ जाईल असं पण नाहीये आणि मग त्याचा अनालिसिस करायला शिकलो आपण तर त्याचा जरा जास्त फायदा होऊ शकेल. एकत्रित येणं फार गरजेचं आहे. मध्यंतरी मी कर्नाटकमध्ये गेलो होतो, मँगलोर जवळ. तिकडे एक संस्था आहे, साधारणपणे 2000 गावांमध्ये त्यांचं काम आहे आणि तिकडे वेगळी गोष्ट मी पाहिली. आम्ही थोडासा प्रयत्न पण केला यवतमाळ जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये करण्याचा, पण दुर्दैवाने तो नाही आम्ही यशस्वी करू शकलो. तिकडे लेबर शेअरिंग आहे, म्हणजे गावामधले 10 लोकांचा एक गट आहे, 10 घरांचा, आणि साधारणपणे असं आहे की महिन्यातला एक दिवस ते 10ही लोक एका घरी जातील आणि त्याच्या शेतावर एकत्रित काम करतील आणि त्या दिवशी त्याच्याकडे जेवतील. 10 लोकांचा गट आहे, ते 10ही लोक त्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतावरती जातात, दिवसभर तो सांगेल ते काम करतात 10ही लोक एक दिवस महिन्यातला, आणि त्याच्याच घरी जेवण करतात त्याने जे काय दिलं ते. आज त्यांच्या घरी, उद्या यांच्या घरी, परवा त्यांच्या घरी. या सगळ्यांमुळे जो एक बॉन्ड तयार होतो ना, सुखदुःखात कोणीतरी लागते माणसाला बोलायला. आज ज्या आत्महत्या होतात, खूप सारी कारणं वेगवेगळी त्याला सांगितल्या जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं परत आपण कारणांची आणि प्रॉब्लेमची चर्चा करतो, उत्तरांची करत नाही. उत्तरांची चर्चा करायची असेल तर आपल्याला हा पण विचार करावा लागेल की एकूणच ओव्हरऑल आत्महत्या कोणाची पण असो, होण्यामागे जी मानसशास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जी एक मानसिकता जी असते त्यावेळेसची की मला तर कुठलाच आधार राहिलेला नाहीये आणि संपलं आता सगळं, माझ्या जगण्यात काही अर्थ राहिलेला नाही, तो क्षण असतो. आणि त्या क्षणी जर एखादा खांदा मिळाला, आधार राहिला, तर तो विचार पुढे ढकलल्या जाण्याची खूप जास्त शक्यता असते. प्रश्न तसाच राहणार
चॅलेंजेस. त्यामुळे मला असं वाटतं शहरी मुलं जी आहेत ही जर खेड्यामध्ये राहून राहिली त्यांना तिथले चॅलेंजेस कळतील. त्यांना राहू द्या 45 डिग्रीमध्ये काम करणं कसं असते आणि जे घरात आपल्या ज्वारी म्हणा दूध म्हणा जे काय येते त्याच्यासाठी किती घाम काढावा लागतो आणि किती कष्ट करावे लागतात. मग हे शहरी लोक काय म्हणत राहतात की आमच्या मुलांना काय सगळं ऐकून मिळते त्यांना किंमत नाही कळत. आपोआप किंमत कळेल. नुसते भाषण देऊन किंमत नाही कळणार. तर अनुभव घेऊ द्या 2 दिवस. आणि मग हा जो बॉन्ड एकदा तयार होईल लोकांचा 1:1 मला असं वाटते हे फार अवघड नाही आहे. आता मी विचार करतो अमरावतीची लोकसंख्या 8 लाख आहे. अकोल्याची पण एक 5-1 लाख कदाचित असेल. तालुक्याची ठिकाणं जर आपण पाहिली साधारणपणे मिडल क्लास जे बिझनेस करतात व्यवसाय करतात नोकरीवरती आहे त्यांचं शेती हे मूळ जगण्याचं आधार नाहीये अशी माणसं आणि शेतकरी अशी जर आपल्याला साखर घालता आली 1:1 दत्तक घेणं ज्याला म्हणतो पण दत्तक घेणं परत इथे कोणाला तरी दत्तक घेतलं. आपण असं म्हणतो दत्तक घेणं जर हा असेल तर शेतकऱ्यांनी एक शहरी कुटुंब दत्तक घेतलं असं म्हणावं लागेल. एक शहरी माणसाने दत्तक घेतलं असं नाही म्हणायचं. उलटं करायचं. असं जर काही करता आलं तर मग मला त्या आधुनिक गोष्टी सगळ्या आता समजा कांदे निघाले आणि शेतकऱ्याकडे माहिती नाहीये तो शहरातल्या आपल्या मित्राला विचारेल फोन करून आणि विचारेल. शहरातला मित्र नेटवरती सर्च करेल की कुठल्या मार्केटमध्ये सध्या काय भाव आहे आणि कसं करायला पाहिजे. अशी जर सांगड घालता आली तर मला असं वाटतं दोघांचे पण प्रश्न कमी व्हायला थोडीशी मदत होईल. आजचे सगळे प्रश्नच आपले ज्याला काय म्हणून मल्टी फॅक्टोरियल आहे. कुठलंही एक उत्तर लागू पडणार नाही आहे. असं वाटत नाही की केवळ एका उत्तराने प्रश्न सुटतील आहे. पण एका माणसाचा मात्र प्रश्न 100% सुटू शकते. त्यामुळे हा वाट पाहण्यापेक्षा की सगळ्या देशाचा प्रश्न सोडू अशाने होत नाही. परवा आमची तिथे लातूरला चर्चा चालली होती की पाण्याची कमतरता आहे. मग काय करता येईल. लोक एकत्र येतात आहे आणि प्रयत्न करतात आहे पाण्यासाठी. आपल्याकडे पण चालू आहे. अकोल्यामध्ये पण मला आता कळलं की 7 दिवसांना एकत्र यायला लागले. आता साधारणपणे अशी म्हण व्हायला लागली की अकोल्याचं लातूर व्हायला नको अमरावतीचं लातूर व्हायला नको येणाऱ्या दिवसांमध्ये. ते झाल्यावरती जाणं होण्यापेक्षा आत्ता जाणं होऊन आपल्याला काही करता येईल का आणि मग काय करता येईल. आज सगळे लोक एकत्र येत नाही समजा तरी पण काय करता येणं शक्य आहे. कायम सोल्युशनचा विचार करताना मी पासून सुरुवात करावं की मी काय करू शकतो. मला आठवते हा पाण्याचा प्रश्न केव्हा तरी एकदा निघाला आणि साधारणपणे 20 वर्षापूर्वी मी ठरवलं की मी आंघोळ 5 लिटर पाण्यामध्ये करणार. माझ्याकडे ॲल्युमिनियमचा गंज आहे जुना 30 वर्षाच्या आधीचा. त्या गंजामध्ये 4.5-5 लिटर पाणी बसते. गेले 20 वर्षांनी 5 लिटर पाण्यामध्ये आंघोळ करतो व्यवस्थित. आपल्या घरातल्या बकेटी बाथरूममधल्या साधारणपणे 15 ते 20 लिटरच्या असतात आणि बकेट भरून पाणी घेऊन आंघोळ केल्या जाते. कल्पना करा की मी ठरवलं की मी 5 लिटर पाण्यामध्ये आंघोळ करणार असं शहरातल्या 1 लाख लोकांनी ठरवलं समजा सगळ्यांनी नाही आणि रोजचं 10 लिटर आंघोळीचं पाणी वाचवलं तर 10 लाख लिटर पाणी वाचते. ते शेतकऱ्यांना पाणी जास्त मिळेल आणखी कशाला तरी जास्त मिळेल. असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही की मी काहीच करू शकत नाही. कोणीही नसताना मी करू शकतो एकटा ठरवून. आणि हे काय पेपरमध्ये बातमी छापायची गरज नाहीये. मला स्वतःला माहिती पाहिजे की मी का करतोय आणि काय करायचंय मला. ते आपल्याला कळणं मला असं वाटते असे छोटे छोटे उपाय शोधता हवे लागतील. कुठला एक उपायाने प्रश्न सुटायला समोरच नाहीये. या सगळ्या दीपस्थापनेच्या पुस्तिकेत मी चालत होतो आणि त्यांची माहिती ऐकत होतो की त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान काम केलेलं आहे. मला असं वाटतं हे जास्त हायलाईट होण्याची गरज आहे. आज अशी पुस्तिका काढली 2000 पुस्तिका काढली. मला असं वाटतं ही माहिती प्रत्येक
ते अंगावरचे कपडे आणि असं सगळं त्यांचा अवतार पाहून आणि कुदळ टिका करून त्यांनी सुरुवात केली पूर्णाला माती खोदायला. तर लोकांना असं वाटलं पागल दिसते कोणीतरी, आणि जवळ जाऊन विचारलं तर काय करून राहिला, तर ते म्हणायचे पूर्णा नदीला घाट बांधून राहिला. लोक म्हणायचे पक्काच पागल आहे. दिसत होता, आता खात्री झाली. कोणी गेलं तर काय त्याच्याहून छोटं काम नाही, खोदून राहिलो, खड्डा खोदून राहिलो वगैरे नाही, पूर्णा नदीला घाट बांधून राहिलो, याहून छोटं टार्गेट नाही. असं जे म्हणतात मॅनेजमेंटमध्ये की थिंक बिग, मोठं स्वप्न पहा, छोटी स्वप्न नका बघू. मराठी या सगळ्या चरित्रांपासून, या कहाण्यांमधून आपल्याला ही प्रेरणा घेऊन आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ते स्वप्न कसे पाहायचे ते पण शिकायला पाहिजे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 7 दिवस झाले, तरी तसंच. शेवटी 7व्या-8व्या दिवशी कोणाला तरी एकाला वाटलं की हे जरा वेगळं प्रकरण दिसते. एक जण सोबतीला 8 दिवसानंतर कदाचित, आणि पुढच्या महिन्याभरामध्ये आपल्याला पुढची कहाणी माहिती आहे. सगळी यात्रा गाडगे बाबाच्या मागे लागली. एकट्याने सुरुवात करायची असते. हा जगाची वाट पाहत तुम्ही बघितली असती तर गाडगे मांडा म्हणून आपल्याला माहितीच नसते झाली. देगूजी म्हणूनच कधीतरी त्यांचा उल्लेख कोणातरी जवळच्या नातेवाईकांनाच माहिती राहिला असता. आपण मुद्दा अनेकांची वाट बघतो, सगळे आल्यावर करू, सगळ्यांची सोबत झाल्यावर भाषण होत नाही. मित्रांनो, मला वाटते मी करणार, आणि स्वतःपासून सुरुवात करा. मी काय करू शकतो तिथून सुरुवात करायची आहे. त्यासाठी मला असं वाटतं की एक तर ही उदाहरणं, सगळी जी पॉझिटिव्ह उदाहरणं आहेत, खूप जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवायला लागतील आपल्याला. मग ती वर्तमानपत्रामधून असेल, कदाचित एक लेख मला माहिती नाही, पण या सगळ्या 25 लोकांवरती दर आठवड्याला किंवा रोज एक, हे 25 तसे अजून गुणाकाराने वाटू शकतात. रोज एक कोणीतरी पॉझिटिव्ह स्टोरी अशी आली, आणि मला खूप छान वाटतं की त्यात मोबाईल नंबर सह आहे. आणि मला खात्री आहे की सगळी दीपस्तंभ जी आहेत ही यासाठी कायम तयार असतील की कोणी पण फोन केला तर त्याला मार्गदर्शन करायला. मला सगळे ही सगळी तुमची तयारी असावी. काय वाटतं, किती लोकांची तयारी असेल की तुम्हाला फोन केला, तुमच्याकडे कोणी आलं तरी मार्गदर्शन करायची तयारी आहे तुमची? मला ते टाळ्यावर आपण या स्पिरिटचं पण कौतुक करायला पाहिजे आणि ते वाढवायला पाहिजे सगळं. कारण मला ज्या क्षेत्रात पुढे जायचं त्या क्षेत्रात कोण पुढे गेलेलं आहे त्याच्याकडनं मला शिकायला मिळेल. रस्ता वाट मिळेल, शेवटी चालावं मला माझ्या पायानेच लागणार निश्चितपणे. त्यामुळे हे जरा आणखी जास्त हायलाईट कसे होतील त्यांच्या स्टोरीज, त्यांच्या शेतावरच्या या सगळ्यांचं मेनस्ट्रीम चॅनलमध्ये कशा येतील. मला वाटतं असा प्रयत्न आपण शहरी लोकांनी करायला पाहिजे. हे ते कदाचित हे लोक नाही करू शकणार. तिथे थोडंसं धक्का मारण्याची गरज आपल्याला असेल सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे मग ते जरा जास्त ठिकाणी पोहोचले, वेगवेगळ्या ठिकाणी जातील. या सगळ्यांना जरा थोडासा शेतांना अवकाश काढून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन कसं जाता येईल, आणि डायरेक्ट यांना बोलायला लावणं शेतकऱ्यांची, किंवा मी कसा होतो आणि मी काय केलेलं. तिथे माझ्यासारख्या शहरी माणसाचं आणि आणखी कोणाचे किती विद्वान आणि तज्ज्ञ माणसाचं भाषण हे फार उपयोगी पडणार नाही. डायरेक्ट त्यांचा संवाद जर असा आपल्याला लावता आला तर मला असं त्यातनं अनेकांना प्रेरणा
कन्सल्टंट, सगळ्यात मोठा होलसेल केमिस्ट, सगळ्यात मोठा व्यापारी, ही माणसं जेव्हा समोर असतात आणि हे फक्त भाषणं द्यायला नाही स्टेजवरती सतरंजा उचलायला, तेव्हा त्याचा समाजावरती परिणाम होतो. मागल्या वर्षी यवतमाळसाठी 25 लाख गोळा केले आणि जवळपास 35,000 ट्रॉलीज गाळा काढल्या शेतकऱ्यांना दिला. यावर्षी जवळपास 1 लाख ट्रॉलीज गाळा काढायचं टार्गेट आहे. मागच्या महिन्याभरात जवळपास 35 लाख रुपये यवतमाळकरांनी जमा केले. वाट नाही पाहिजे की सरकार करेल आणि आणखी काहीतरी करेल. मी असं म्हणालो, हे काम सुरू झालं तेव्हा हा तलावातला गाळ काढण्याचा कार्यक्रम नाहीये, हा मुळात आमच्या डोक्यात साचलेला गाळ काढायचा कार्यक्रम. आमच्या डोक्यात गाळ साचलाय की सरकारने केलं पाहिजे, एकट्याने करून होत नाही, लोक येत नाही समोर मदत करायला. मला ते हा जो गाळ आमच्या डोक्यात साचलेला आहे, हा गाळ काढायचा उपक्रम आहे. हा डोक्यातला गाळ काढला तर तलावातला आणि नदीतला सहज काही अवघड नाहीये निघणं. 4 वर्षापूर्वी आम्ही जालन्यामध्ये थोडासा हा प्रयोग केला. केलं म्हणजे काय केलं, फक्त एक माचीसची काडी लावणं एवढाच रोल आहे. म्हणजे आग तर इतकी मोठी होती तर आमचा रोल फक्त माचीसची काडी ठिणगी टाकण्यात होता, इग्निशन. वेगवेगळ्या क्षेत्रातली काही मंडळी आम्ही एकत्र आहोत. जालन्याला अशी परिस्थिती होती की महिन्यातनं एकदा पाणी, जून पासून पावसाळ्यावर पूर्ण गावातले सगळे मध्यमवर्गीय आणि सगळे लोक जरा हताश झालेले होते की राजकारणी काही करत नाही, ब्युरोक्रासीकडनं मदत होत नाही आणि सामान्य लोक साथ देत नाही. गावातले काही 5-10 लोक ज्यांना असं वाटत होतं त्यांनी काही खिशातनं पैसे टाकून सुरुवात केली होती तिथल्या तलावातलं गाळ काढायचं काम. पण असे जरा हताशा होती, कार्यकर्त्यांमध्ये पण निराशा आलेली होती की काय केल्याने काय होत नाही खर्च. मग आम्ही त्या ठिकाणी काय नाही काय केलं, छोटीशी गोष्ट केली. गेलो, भेटलो लोकांना, एक मिटिंगा घेतल्या, काही बोललो लोकांशी जाऊन आणि एक शिबिर, एक 5 दिवसांचं श्रमदान शिबिर लावलं. महाराष्ट्रातल्या तरुणांना आव्हान केलं, 50-100 तरुण बाहेरचे आले. सगळे मला असं म्हणते जालन्यावर की सर हे जालन्यात पॉसिबल नाही, बाकी कुठेही होऊ शकते महाराष्ट्रात, जालन्यात नाही होऊ शकत. कोणत्याही गावातल्या लोकांना विचारलं तर होत आहे म्हणतील, आपल्याला शक्य नाही, बाकी कुठेही होऊ शकते. मला ही मानसिकता बदलायची असेल, एक छोटं शिबिर लावलं. सगळे आलेले मला म्हणत होते की सर तुमचे बाहेरचे आलेले 50-100 आणि आम्ही 50 लोक, याच्या पलीकडे कोणी येतील अशी अपेक्षा ठेवू नका. 10 किलोमीटर दूर गावापासून सकाळी 6 वाजता स्वतःच्या वाहनाने श्रमदानाला यायचं इम्पॉसिबल. सगळे म्हणत होते की शक्यच नाही. पहिल्या दिवशी 200-250-300 लोक होते, दुसऱ्या दिवशी 600 झाले, तिसऱ्या दिवशी 1000 झाले, चौथ्या दिवशी 2500 झाले. गावातलं वातावरणच बदललं सगळं. आणि मग झालं आम्ही तर भेटलो आहोत, पण ती जी काय माचीसची काडी लागली त्याच्या 8 दिवसांमुळे आज जालन्यामध्ये तेवढी पाण्याची टंचाई नाही. काम पुढचं सगळं गावकऱ्यांनीच केलं. मला असं वाटतं की आज अशा प्रकारे ठिणग्यांची पण गरज आहे. फक्त त्या ठिणग्या ज्या आहेत एका दिव्यावर
प्रोड्युसर टू कंझ्युमर अशा चेन बिल्डअप करायच्या. आता परवाच तिथल्या 16ही तालुक्यांमध्ये असं ठरलंय की 16ही तालुक्यांच्या तहसीलमध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यायची. थोडा तर प्रयत्न झालाय. म्हणजे मला असं वाटतं की जे छोटे छोटे प्रयत्न आहेत आपल्याला, मोठे प्रयत्न जेव्हा केव्हा होतील तेव्हा जरूर करूया. त्याच्यासाठी लढत बसू. मी असं मुळेच म्हणणार नाही की त्याच्यासाठी सरकारला भांडायला लावणं, पॉलिसीमध्ये बदल करायला लावणं, ते नक्कीच करत राहायला पाहिजे. तोपर्यंत थांबण्याची गरज नाही. पण हे लढण्यासाठी पण शेतकरी जिवंत राहायला पाहिजे. आणि त्यासाठी कदाचित मला असं वाटतं, जसं आम्ही म्हणतो ना की खाणं पिणं ऑपरेशन झालंय तर सलाईनवरच असते ना 2-3 दिवस तरी ICU मधून. ICU मधून बाहेर येईपर्यंत तरी जरा त्याची पचवायची ताकद होईपर्यंत तरी जरा त्याला सलाईनमध्ये ठेवायला पाहिजे. त्यामुळे उपाय कदाचित त्या सलाईन सारखे असतील, पण मला असं वाटतं की छोटे उपाय पण सकारात्मकता सगळीकडे पसरवतात. आणि ते जर आपल्याला पसरवता आलं, सगळीकडे करता आलं, तर त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. आज खूप सारी उदाहरणं पण अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात खूप चॅलेंजेससाठी त्यांनी हिंमत लागली नाही. अशी उदाहरणं आपल्याला समोर जर आली त्याचा जास्त फायदा होतो. आमचे काही उपक्रम जे आहेत प्रयासचे ते मुळात प्रेरणा या सूत्राभोवती आहेत. कारण आमचा प्रयत्न मुख्यत्वे आम्ही असंच करतो की जे जगलेले आहेत, ज्यांच्या आयुष्यात खूप चॅलेंजेस आहेत, ज्यांनी आत्महत्या करायला पाहिजे होती खरं, पण त्यांनी आत्महत्या न करता त्यांनी काहीतरी करून दाखवलं, अशी माणसं, अशा व्यक्ती अगदी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. आणि मला असं वाटते ही उदाहरणं कदाचित आपल्याला प्रेरणा देतील. कैलास म्हणून मुलगा आमच्याकडे साताऱ्याकडला आहे, वय वर्ष 33. एक 10x10चं घर, विधवा आई आणि तो एका खेड्यात होता. त्याला दुर्दैवाने असा एक आजार झाला त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणतात. 20व्या वर्षी तो मरणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याला. आणि हा आजार झालेले बहुतेक लोक 20-25व्या वर्षापर्यंत जगतात. गरिबी एवढी टोकाची की लहान असताना 10 रुपये लहान भाऊ आजारी पडला होता आणि त्याला औषधोपचारासाठी 10 रुपये लागणार होते. त्याची मोठी बहीण गावभर फिरली 2 तास, 10 रुपये मिळाले नाही. म्हणून आपल्या लहान भावाला स्वतःच्या आईच्या मांडीवर मरताना त्यांनी पाहिलेलं. त्यात हा आजार झालेला. बेडवरनं उठता येत नाही, कुठे जाता येत नाही, कायम 10 वर्षापासून व्हीलचेअरवर पण उठून बसवावं लागते. असा हा कैलास गेले वर्षभरापासून आमच्याकडे अमरावतीला राहतोय. तो म्हणतो की माझी परमेश्वराला प्रार्थना आहे की पुढच्या जन्मात जर देणार असशील मला, तर याहून मोठा आजार देऊन मला पाठव. मला जगाला हे सांगायचंय की एवढा सगळा आजार असलेला कैलास पण आनंदाने हसून जगू शकतो. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह उदाहरणं आपल्या आजूबाजूला पण आहेत. हार मानण्याची गरज नाहीये. आत्ताच लढाई संपलेली नाहीये, अजून बाकी आहे लढाई. आणि मग लढाईमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतात. आणि लढाई लढताना लढाईच्या स्पिरिटनेच, जिंकण्याच्या इराद्यानेच ती लढाई लढायची, अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न करण्यासाठी मी जसं म्हणालो, मी काय करू शकतो, मी नक्की सांगेन की मी वेळ देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टींसाठी. गेले 7-8 वर्षांपासून मी कुठल्याच शेड्यूल कामामध्ये दिले. माझं ते अशी दिनचर्या ठरलेली नाही आहे. त्या संस्थेच्या ॲक्टिव्हिटीज पण त्या आहेत, त्या सगळ्या अशा आहेत की वेळ पडली तर मला वेळ काढता येतो. त्यामुळे जिथे असं दिसते की काहीतरी होऊ शकते अशा ठिकाणी मी स्वतः येऊ शकतो, कुठल्याही गावामध्ये येऊ शकतो, लोकांशी बोलू शकतो. सुदैवाने थोडं बोलायला शिकलो. आणि ते यासाठी कदाचित मला असं वाटतं लोकांपर्यंत पोहोचते की लोकांसोबत काय राहत आलेलं आहे, लोकांचं जगणं काय ते पाहत आलेलं, अनुभवत आलेलो आहे. कारण अशा कुठल्याही उपक्रमामध्ये जर असं वाटतं की माझा काही उपयोग होणार असेल तर मला त्यामध्ये निश्चितपणे आनंद आहे. शेतकऱ्यांची मुलं शिक्षणामध्ये जे अडते, गुणवत्ता आहे पण फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणून अडते. मला असं वाटतं त्या सगळ्यांचं पण शहरी लोकांशी लिंकेजेस एस्टॅब्लिश करून देण्यामध्ये पण कदाचित मी मदत करू शकेल. निश्चितपणे पॉसिबल आहे. आज अनेक लोक असे की ज्यांना काहीतरी करायचंय, पण दुर्दैवाने त्यांना हे माहिती नाही की कोणाला मदत करायची आणि कशी करायची. मला असं वाटतं असं जर काही आपल्याला चेन एस्टॅब्लिश करता आल्या तर फायदा होतो. नाही त्या छोट्या छोट्या गोष्टींनी काय होतं, जसं तुम्हाला सांगितलं की कॅन्सर झालेल्या मुलीसाठी आम्ही मुलांनी ठरवलं
तिच्यासाठी मदत गोळा करायची. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वर्तमानपत्राची रद्दी मुलांनी मागितली आणि 7-8 ठिकाणाकडनं 6 तासात किती रुपयाची रद्दी गोळा झाली? 4.25 लाख रुपये मुलांनी गोळा केले. वर्तमानपत्राची रद्दी फक्त. या ठिकाणी बसलेल्या किती लोकांच्या घरामध्ये वर्तमानपत्र येते? हात वर करा. वर्तमानपत्र येते. ही रद्दी बहुधा तुम्ही रद्दी घालायला विकत असाल. महिन्याची 2 किलो 3 किलो एका पेपरची होत असेल.
सोल्युशन्सकडे